सततच्या जनजागृतीनंतरही सायबर गुन्हेगारांचे जाळे अधिकाधिक गहिरे होत चालले आहे। आता डिजिटल अरेस्ट या नव्या फसवणुकीच्या पद्धतीने वसईतील एका 52 वर्षीय महिला वकिलांची तब्बल 50 लाखांची लूट करण्यात आली आहे। 25 मार्च एका अनोळखी फोन कॉलने या घटनेची सुरुवात झाली। समोरचा इसम स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख देत होता। आधार कार्डचा गैरवापर, अश्लील मेसेजेस, मनी लॉन्ड्रिंग सारखे आरोप, बनावट सीबीआय ऑफिसचा व्हिडिओ कॉल आणि विश्वासघाताचा जाळं घट्ट होत जातं। महिलेच्या मनात भीती निर्माण होते आणि 8 दिवसात विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर होतात तब्बल 50,38,000 रुपये। शेवटी संशय आल्यावर महिलेनं वसई पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दाखल झाली तक्रार। आता या प्रकरणी 4 अज्ञात मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) आणि 3(5) अंतर्गत तपास सुरू आहे। ही घटना एकदा पुन्हा अधोरेखित करते, सायबर फसवणूक कोणालाही कधीही कुठेही गाठू शकते। तंत्रज्ञानाच्या नावाने भीती दाखवणाऱ्यांपासून सावध रहा। कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका। सतर्क रहा, सुरक्षित रहा। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई।